Brought to you by V-Guard. नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने। मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। पावसाचा मध्य रेल्वेला मोठा फटका बसलाय। वादळी वारा आणि पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे। दादर ठाणे रेल्वे स्टेशन तसंच CSMT स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी झाली। घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आणि त्यामध्ये 35 जण जखमी झालेले आहेत। तर होर्डिंग खाली आणखी 100 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तर दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी चाकरमानी सुटायची वेळ झाली। त्याच वेळेला मध्य रेल्वेमध्ये मुलुंड ते ठाणे रेल्वे स्थानकाच्या दरम्यान खांब पडल्यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आणि त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झालेला आहे। सध्या मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद असली तरी फास्ट लोकल जे आहेत त्या मात्र सुरू आहेत। मात्र त्याही धीम्या गतीने सुरू आहेत। वडाळा आणि घाटकोपर या ठिकाणी होर्डिंग कोसळली आणि त्यामध्ये जवळपास 100 जण अडकल्याची भीती आहे। वडाळा या ठिकाणी देखील होर्डिंग कोसळलेलं आहे। तर ही ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। ठाणे ते मुलुंड या दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे देखील मध्य रेल्वेच्या प्रवासावर त्याचा परिणाम झालेला आहे। CSMT वर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमाप यांच्याकडे। स्वप्नील, सध्या आपण CSMT स्टेशनवरची काय दृश्य दिसतायत? नक्की CSMT स्थानकावर आपण प्रवाशांची मोठी गर्दी पाहतोय। स्वप्नील, मध्य रेल्वेची काय स्थिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। ठाणे आणि मुलुंड दरम्यान जे आहे ते रेल्वेचा एक खांब जो आहे तो वाकलेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर जो आहे तो मोठा परिणाम झालेला आहे। कल्याण आणि ठाणे डोंबिवलीकडे जाणाऱ्या ज्या काही लोकल आहेत ते अतिशय धीम्या गतीने धावत आहेत। त्यामुळे जे ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्याला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे। चाकरमाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्धा ते पाऊण तासांपासून थांबले। सोबतच वातावरण कुलीत ज्या लोकल आहेत त्या देखील अनिश्चित काळासाठी ज्या आहेत त्या उशिराने धावत आहे। आपल्या सोबत काही चाकरमाने आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, किती वेळापासून तुम्ही थांबलेले आहेत? काय मी आता 15 मिनिटं झाले मी आलो इकडे। आता मला माहित झालं ते गाडीला लेट आहे म्हणून। मला एवढंच माहिती आहे। कुठे जायचं आहे तुम्हाला? मला उल्हासनगरला जायचं आहे। आपल्यासोबत आणखी काही प्रवासी आहेत, मला सांगा कुठे तुम्ही जात आहेत? ट्रेन उशिरा धावत आहे, किती वेळापासून या ठिकाणी? गेल्या 1 तास झाला मी उभा आहे। अंबरनाथ गाडीसाठी थांबलेलो आहे। अजूनपर्यंत अंबरनाथ गाडी आलेली नाही आमची रेग्युलरवाली वगैरे। एक अर्धा पाऊण तास तरी झाला मी अजून अंबरनाथ गाडीसाठी उभा आहे इकडे। रेल्वेच्या वतीने काय अनाउन्समेंट करण्यात आली आहे? काय प्रवाशांना तुम्हाला सांग? अनाउन्समेंट फक्त एवढीच करण्यात आली आहे की पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। थेट आपण ठाण्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश थोरात तिथे उपस्थित आहेत। गणेश, आता ठाण्यामध्ये काय स्थिती आहे? तर ठाण्यामध्ये सुद्धा रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली। ठाणे ते मुलुंड या दरम्यान खांब कोसळल्यामुळे त्या ठिकाणी धीम्या मार्गावरची वाहतूक बंद झालेली आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। तर घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 35 जण जखमी झालेत आणि 100 पेक्षा जास्त जण या ठिकाणी अडकले आहेत अशी माहिती मिळते। होर्डिंग खाली अडकलेल्या वाहनांना देखील बाहेर काढण्यात येत आहे।
दुर्घटनेच्या स्थळी आता एनडीआरएफची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे। दरम्यान दुर्घटनेचा मुख्यमंत्री शिंदेंकडून फोनवरून आढावा सुद्धा घेण्यात आलेला आहे। घाटकोपरमध्ये हे होर्डिंग कोसळलं, पेट्रोल पंपावरच हे होर्डिंग कोसळलं आणि त्यावेळेला पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी या ठिकाणी होती, त्यामुळे इथे 100 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। क्या आपका कौन अटका है अंदर, क्या बताएंगे? क्या करने आए थे इधर, क्या कर रहे हैं? पीछे दे दो प्लीज सर, प्लीज। क्या करते थे इधर? आपका बातचीत लास्ट का बातचीत कभी हुआ था उनके साथ? क्या बोले थे आपको लिए? मुझे बचा लो, मैं दब गया हूँ। फोन किया था उन्होंने आपको? फिर आपको किधर? नहीं फोन लगा, उसके बाद फोन नहीं लगा आपका? फोन नहीं उठाया उन्हें लोग। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नहीं दुकान पे काम करते नहीं, तेल डलवाने आए होंगे, काम काम नहीं करते, मुमरा से रिटर्न आके पेट्रोल डलवा रहे रहेंगे। कोई गाड़ी आई होगी तो तेल और भराने आए होंगे, जब तेल भराने आए होंगे तो वो बोर्ड गिरा होगा, वो दरमियान पे अब उनका कोई कॉल और नहीं लग रहा है या कोई उनका मतलब नेटवर्क नहीं मिल रहा है। अच्छा, गाड़ी का कोई इशू है कि पंप पे गाड़ी है? गाड़ी कुछ पता ही नहीं, मेरे को खाली फोन आया अचानक से कि यहाँ पर ऐसा है, तुम्हारी गाड़ी खड़ी है शायद। जिसको मैं फोन कर रहा था उसकी किसी से फोन आया, मेरे को पता नहीं किसका फोन आया, अननोन नंबर था, कुछ पता ही नहीं, इसलिए मैं फटाक से यहाँ भाग के आया। हे सगळे होल्डिंग बेकायदेशीर होते आणि त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तांना स्वतः आम्ही भेटलो होतो, पोलीस आयुक्तांशी बोललो होतो। कालच या इगो इंडिया कंपनीला ताबडतोब होल्डिंग काढण्याचं महापालिकाने नोटीस दिली होती। ही जी आज घटना झाली आहे त्यासाठी इगो मीडियाचा भावेश भिंडेची ताबडतोब त्यांना अटक करावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। सौयात घटनास्थळी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। निवृत्ती, आता किती जणांना इथून बाहेर काढलेलं आहे, अजून किती जण यामध्ये अडकल्याची भीती आहे? नक्कीच निकेला, ज्या पद्धतीने 4:30 वाजता ही घटना घडली त्यानंतर आतापर्यंत 54 जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे आणि या सर्व जणांना जे आहे ते जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि आणखी 90हून अधिक नागरिक जे आहेत ते खाली दबल्याचा अंदाज जो आहे तो महानगरपालिकेकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याहून जवळपास 10 ते 12 देखील मोठमोठ्या गाड्या ह्या देखील आतमध्ये असल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडून जे आहे ते संपूर्ण बचाव कार्य सुरू होतं, परंतु आता जर आपण पाहायला गेलं तर एनडीआरएफ कडून जे आहे ते आता हे बचाव कार्य केलं जात आहे, कारण की हा भला मोठा पेट्रोल पंप होता आणि ह्या पेट्रोल पंपवरती ही जाहिरातीचा बोर्ड पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंड आणि सळई आहे, परंतु पेट्रोल पंप असल्यामुळे हे लोखंड आणि सळई कापण्यासाठी गॅस लाईनचा वापर करता येणार नाही। त्याच्यामुळे संपूर्ण एनडीआरएफच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या जवानांना जे आहे ते मोठी कसरत करून जे आहे ते या ठिकाणचं जे आहे ते संपूर्ण बचाव कार्य करण्यात येणार आहे। आतापर्यंत 54 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या बचाव कार्य रूममधून जे आहे ते संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून आहे। त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की गाड्या ज्या आहेत त्या या गाड्या होर्डिंग खाली दबलेल्या आहेत आणि अनेक नागरिक देखील या ठिकाणी आतमध्ये असल्याचा अंदाज जो आहे तो त्यांच्या नातेवाईकांकडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं। थोड्याच वेळापूर्वी एनडीआरएफचे जवान देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्य करण्यात येत आहे। जवळपास पूर्ण ही आजची रात्र जी आहे ती आजची रात्र या बचाव कार्यामध्ये जाणार आहे, कारण की अनेक नागरिक आतमध्ये अडकलेले आहेत आणि विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून मोठमोठ्या क्रेन ज्या आहेत त्या क्रेन देखील या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत, कारण की जी ही जाहिरातीचं जे मोठं बोर्ड होतं ते बोर्ड जे आहे ते त्याला मोठ्या प्रमाणात सळई आणि मोठ्या प्रमाणात लोखंड आहे, मग ते काढण्यासाठी
त्यासाठी क्रेनचा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतोय आणि त्याचसोबतच जे जखमी आतमधून जे बचाव कार्यातून करण्यात येतील त्यांना या ठिकाणी त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी जवळपास 20 ते 25. धन्यवाद निवृत्ती. एकूणच माहितीबद्दल. तर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देखील पाहणीसाठी येणार आहेत. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. मुंबईसह उपनगरांमध्ये आज जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. कुठे कुठे जोरदार पाऊस झालेला आहे ते आपण पाहूया. मुंबईसह उपनगरांमध्ये आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. घाटकोपरच्या छेडा नगरजवळ मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. होर्डिंग कोसळल्याने काही लोक पेट्रोल पंपावर अडकले होते. मुंबईतल्या जोगेश्वरी भागात वादळामुळे नारळाचं झाड कोसळलं. तर वडाळ भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईतल्या शिवाजी महाराज पार्क परिसरात धुळीचं वादळ आलं होतं. नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. मुंबईतल्या परेलमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला. मुंबई उपनगरातील बोरिवली भागातही काळे ढग आले होते. ऐरोलीतही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बदलापुरातही जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर अवकाळी पावसाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला देखील फटका बसला. खराब हवामानामुळे शहांचं वसईमधून उड्डाण रद्द झालं. मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरऐवजी वाहनानं मुंबईसाठी रवाना झाले. तर पावसाचा अमित शहा आणि शिंदेच्या दौऱ्याला देखील फटका बसला. अमित शहा मुंबई विमानतळावरून वाराणसीसाठी रवाना झाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला देखील फटका बसला. अमित शहा आणि शिंदे आज पालघर जिल्ह्यामध्ये होते आणि तिथे हेमंत सवरा यांच्यासाठी त्यांची सभा झालेली आहे. सभा आटोपल्यानंतरच अवकाळी पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण शक्य नव्हतं. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. दादर रेल्वे स्थानकावर ही दृश्य आपण पाहतो, लाईव्ह दृश्य आहेत. प्रचंड गर्दी झालेली आहे लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी. 5 वाजता साधारण आणि अशा वेळेला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे त्याचा फटका या रेल्वे सेवेला बसलेला आहे. प्रवाशांना याचा फटका बसला. ही थेट दृश्य आपण पाहतोय. मध्य रेल्वे हार्बर रेल्वे सध्या होत आहे. ठाणे स्टेशनवरची ही दृश्य आपण इथे पाहतो. ठाणे ते मुलुंडच्या दरम्यानच धीम्या मार्गावरची वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे घरी जाण्यासाठी चाकरमान्यांची एकच गर्दी रेल्वे स्टेशनवर झाली आहे. एखादी लोकल ट्रेन आल्यानंतर त्यामध्ये चढण्यासाठी अशी प्रचंड गर्दी होते. मध्य रेल्वेकडून लवकरच सेवा सुरळीत केली जाईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. मात्र सध्या दादर ठाणे सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. एकतर अवकाळी पाऊस, त्यामध्ये प्रत्येकाला लवकर घरी जायचंय आणि त्यामुळे मध्य रेल्वेवर वाहतूक धीम्या गतीची वाहतूक जी आहे ती ठप्प झाल्यामुळे आता सध्या प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसतोय. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. 12 ते 13 कोटी नाशिकमध्ये आले, शिंदेंनी कुणाला पैसे दिले असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर हा गंभीर आरोप केला आहे. शिंदेंनी नाशिकमध्ये आणलेल्या बॅगांचा व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आलाय. तर नेत्यांसोबत कपड्यांच्या बॅगा असतात असं प्रत्युत्तर यावर संजय शिरसाट यांनी दिलं. दरम्यान पराभव दिसू लागला की असे आरोप केले जातात असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या हेलिकॉप्टरमधून 9 बॅगा उतरल्या
9 मोठ्या बॅगा उतरून स्वतः त्यांचे पोलीस कर्मचारी चाललेले आहेत. काय होतं त्या 9 बॅगांमध्ये सांगू शकेल कोणी? मी सांगतो, किमान 12 ते 13 कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून, आणि त्या पैशाचं वाटप हे नाशिकमधून अनेक ठिकाणी झालं. आज मी एक ट्विट केलेलं आहे, त्यात बॅगा उतरत आहेत. आता हे हॉटेलमधून कुठे कुठे वाटप झालं तेही तुम्हाला मी सांगतो. कोणताही नेता असो, ते उद्धव ठाकरे असोत का आणखी शरद पवार असो, हे प्रत्येक नेता हा आपल्या बरोबर कधीही कोणत्याही कार्यक्रमात, हे निवडणुकी सोडून द्या, पण कोणत्याही ठिकाणी त्यांच्या बरोबर कपड्याच्या 1-2 बॅग हे असतातच. गर्दीमध्ये जाणं असतं, कुणाला भेटणं असतं, एखाद्या वेळेला एखादं शर्ट फाटलं, या सगळ्या गोष्टीसाठी ही तयारी, पूर्वतयारी सगळ्यांची असते. आता मी उद्धव ठाकरेने किती बॅगा आता आमच्याकडे संभाजीनगरला आले, किती बॅगा आणले ते काय तुम्हाला दिसलं नाही का? मग आम्ही त्याचा आरोप करतो का? पण बेबुनियाद आरोप करून काहीतरी नवीन शोध लावलेला आहे, जावई शोध ज्याला म्हणता येईल, तो करायचा प्रयत्न हा संजय राऊत मूर्खपणाच्या लक्षाने त्याच्यात नेहमी दाखवून देतो. जेव्हा पराभव होतो, पराभवाचे लक्षणे दिसतात, तेव्हा असे वक्तव्य करणे हे नॉर्मल आहे, हे ते बोलतच राहणार. पराभव जसा असा होईल, मग EVM खराब आहे, मशीन खराब झाली आहे, मग मशीनमध्ये दोष आहे, मग सांगतील पर्सेंटेजमध्ये दोष आहे. 8 वाजता 9 वाजेपर्यंत कधी कधी पोलिंग चालतं, पर्सेंटेजचा दोष सांगतात, ते 6 वाजताचं मोजतात. शेवटी निवडणूक आयोग जो असतो तो शेवटचा पोल होत नाही, शेवटचा हातात येत नाही तोपर्यंत सांगत नाही. हे आता 1000 कारणं काढतील. बारामतीमध्ये EVM ठेवलेल्या गोदामाचे CCTV 45 मिनिटं बंद पडले होते. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर सुप्रिया सुळे यांनी हे ट्विट केलं. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर गोदामातील CCTV सुरू झाले. CCTV 45 मिनिटं बंद पडले होते. ही संशयास्पद बाब आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाने कारणे जाहीर करावीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये ज्यामध्ये मतदान झालं, तिथे गोडाऊनमध्ये ज्या EVM मशीन ठेवल्यात तिथले CCTV बंद आहेत सध्या, अशी माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाकडले त्या संदर्भात तक्रार सुरू केलेली आहे. नक्की या संदर्भामध्ये पारदर्शकता ही राहिली पाहिजे, ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आदरणीय पवार साहेबांना हे माहीत आहे की तुतारीचा बारामती लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे. ज्या ठिकाणी EVM मशीन आहे तिथलं CCTVच बंद असल्याचा एक व्हिडिओ तुतारी गटाकडून अपलोड केला आहे. ही त्यांची शेवटची फळफळ आहे. त्यांना स्पष्ट पराभव दिसतोय. निंदा नालस्ती करून जमलं नाही, आणि उद्या ज्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी विजयी झालेला असेल त्यावेळेस हा रोहित पवार नाचायला मोकळा असेल. आम्ही अगोदर सांगितलं होतं, पैसे वाटले, बँका उघड्या होत्या, त्याच्यानंतर गुंडागर्दी केली आणि मग नंतर EVM सेट केली. याला रडीचा डाव म्हणतात, जो तुतारी गटाने खेळलाय. सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम. महत्वाची बातमी, घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या फोन लाईनवर उपलब्ध आहेत. नमस्कार सर, TV9 मध्ये आपलं स्वागत. घाटकोपरमध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि घटना झाली त्याच वेळेस मी मुंबई महापालिका आयुक्त, डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोलिसांशी बोलले. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 35 लोकांना तिथे जखमी अवस्थेमध्ये उपचाराला राजवाडीमध्ये दाखल केलेलं आहे आणि आता सर्व रेस्क्यूची टीम. नक्कीच या होर्डिंगच्या खाली सर किती जण अडकलेले आहेत काय माहिती? आणखी काही गाड्या आहेत त्या ठिकाणी अडकलेल्या, त्यांना त्याच्यातून रेस्क्यू करणं, बाहेर काढणं याला प्राधान्य आपले डिझास्टर सिस्टीम देते आहे आणि ते काम सुरू आहे. जी सर, संपूर्ण मुंबईमध्ये आता नेमकी काय स्थिती आहे? तुम्ही त्या सगळ्या पावसाचा सगळे जेवढे होर्डिंग आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला, स्पेशल ऑडिट करायच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे इलिगल होर्डिंग आहेत विदाउट लायसन्स, विदाउट परमिशन, त्या सर्व कारवाई करून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. सर, मुंबईतच त्याचबरोबर या होर्डिंगची देखील चौकशी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या. परंतु पहिलं प्राधान्य जे आहे तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं दिलेलं आहे.
सर, मुंबईमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. पुढच्या 48 तासात कदाचित वेगवान वारे आणि पाऊस होऊ शकतो, तर त्यासाठी काय तयारी? पालिकेला आणि डिझास्टर मॅनेजमेंटला अलर्ट केलेलं मेजर्स जे आहे ते घेतील आणि त्यांना घेण्याच्या सूचना दिलेल्या. सुरक्षेचे सर्व उपाय योजना ज्या आहेत ते डिझास्टर आपलं स्टेट डिझास्टर आणि महापालिका करतील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वारा आहे, तर महाराष्ट्रासाठी नेमका काय अलर्ट आहे आणि काय उपाययोजना? या संपूर्ण अलर्टमुळे सगळ्याच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस विभाग आणि डिझास्टर विभाग यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती खबरदारी, कुठली दुर्घटना होऊ नये या संदर्भात घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. मुख्य सचिवांशी देखील बोलून त्यांनी देखील तशा प्रकारच्या सूचना खाली केल्या. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत होते आणि घाटकोपरमधली दुर्घटना ही दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सरकार अलर्ट आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.